नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026 MBBSसाठी सेफ स्कोअर किती असला पाहिजे किंवा अगदी काय असू शकतो त्याच्याविषयी अगदी डिटेल्स आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे कॅटेगरी वाईज अगदी सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला अगदी सेफ झोनमध्ये तुम्ही आहेत किंवा नाही हे तुम्हाला क्लिअर कळेल. ओके, तर अगदी तुम्हाला मी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी झूम करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्याची कल्पना येईल. तर अगदी हे ते मी पूर्णपणे कॅटेगरी काढलेली आहे. तर त्यामध्ये प्रथम मी तुम्हाला इथे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मी तुम्हाला इथे पूर्ण दाखवत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट सीट ह्यावर्षी 2026मध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपला स्कोअर किती असला पाहिजे, म्हणजे आपण किती सेफ झोनमध्ये आहेत आपल्याला कळतं. त्यासाठी आपल्याला 440 प्लस मार्क येत असतील आता मॉक टेस्टमध्ये, तर अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. किंवा तुम्हाला येणाऱ्या 3 मेला जी नीटची आपली एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 440 प्लस येत असेल तर तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण ज्याही विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क येत आहेत, तर फॉर एक्झाम्पल 435 किंवा 440 किंवा 430 ह्या रेंजमध्ये असेल तर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी थर्ड राऊंडपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की नवीन कॉलेजेस येत आहेत ह्यावर्षी, जवळजवळ 4 ते 5 कॉलेजेस, त्यामुळे अगदी सीटची संख्या पण वाढणार आहे. त्यामुळे अगदी थर्ड राऊंडपर्यंत सुद्धा अगदी 430 ते 435 पर्यंत सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. पण तुम्ही अगदी सेफर साईड म्हणून तुम्ही आज 440 प्लस घेऊन चला, म्हणजे अगदी तुम्हाला ह्यावर्षी गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. त्यानंतर ST कॅटेगरी मी तर काढलेली आहे, त्यामध्ये सुद्धा अगदी 370 प्लस घेऊन चला, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. आणि लास्ट राऊंडपर्यंत सुद्धा तुम्हाला 350 पर्यंत येत असतील तरी सुद्धा तुम्ही अगदी गव्हर्नमेंट सीटसाठी मॅक्झिमम ट्राय करा, म्हणजे तुम्हाला ते सीट मिळून जाईल. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल किंवा पूर्णपणे अगदी रजिस्ट्रेशनपासून ते अगदी चॉईस फिलिंग आणि फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड आणि जो आपला स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतो त्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे आम्ही काउन्सिलिंग करत असतो. अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत, शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर आम्ही असतो. जे विद्यार्थी आमचे काउन्सिलिंगमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी मॅक्झिमम आम्ही गव्हर्नमेंट सीट देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जर 1-2 मार्काने सीट हुकत असेल तरीसुद्धा आम्ही सेमी गव्हर्नमेंट, म्हणजे त्या ठिकाणी आपण प्रायव्हेट असं म्हणतो, तिथे अगदी लो बजेटमध्ये सुद्धा तिथे तुम्हाला ॲडमिशन्स मिळत असतं. फक्त विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे असते तर कोणते कॉलेजेस आहेत, कसे सीट्स भरत असतात, चॉईस फिलिंग कशी करायची असते, अगदी हे त्याचा सिक्वेन्स कसा भरायचा असतो, हे सगळ्या गोष्टी अगदी खूप साऱ्या नवीन विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण ह्याची कल्पना नसल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पण कन्फ्यूज होत असतात. त्या अनुषंगाने मी सांगत आहे की ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तरी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून नवीन अपडेट्स पाहू शकता. आणि त्यानंतर मी जे कॅटेगरी काढलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी इथे मी 525 प्लसचा हा स्कोअर इथं दाखवलेला आहे. तो सेफ स्कोअर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याही विद्यार्थ्यांना अगदी 520 पर्यंत येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना लास्ट राऊंडपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो. ओके, आणि NT1 च्या विद्यार्थ्यांसाठी इथे मी हा पूर्णपणे काढलेला आहे स्कोअर. NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 500 प्लस हा काढलेला आहे. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 525 काढलेला आहे आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 520 काढलेला आहे. तर अगदी 1, 2, 3 NTच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी 500, 525 आणि 520 ह्या तुम्ही रेंजमध्ये असाल अगदी, किंवा ह्यामध्ये सुद्धा अगदी 5-10 मार्काचा प्लस मायनस असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये 2026मध्ये MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस असणार आहेत, कारण तो सेफ स्कोअर असणार आहे. ओके, आणि त्यानंतर मी जी कॅटेगरी काढलेली आहे इथे तुम्ही ते पाहू शकता SC BC. ओके, तर ह्या ठिकाणी सुद्धा 530 प्लस हा स्कोअर काढलेला आहे. तर त्याही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी 525 सुद्धा येत असतील त्याही विद्यार्थ्यांनी सुद्धा शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्ही ट्राय करा. अगदी सेफ स्कोअर आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी लास्ट राऊंडपर्यंत, स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा तुम्हाला तिथे सीट मिळू शकते. ओके, आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 535 हा प्लस स्कोअर काढलेला आहे. तो पण विद्यार्थी अगदी 530 पर्यंत सुद्धा येत असेल तरी सुद्धा तो विद्यार्थ्यांना यावर्षी गव्हर्नमेंट चान्सेस आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा मी स्कोअर काढलेला आहे, सेफ स्कोअर 540 प्लस हा काढलेला आहे. तुम्ही 540 प्लस घेऊनच चला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा नेहमी थोडा हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत असतो आणि OBCचा सुद्धा जवळपास अगदी 4-5 मार्काचाच फरक असतो, जास्त मार्काचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. पण OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स विद्यार्थी खूप असतात
कम्पेअर्ड टू अदर कॅटेगरीपेक्षा. त्यामुळे अगदी ह्या विद्यार्थ्यांनी OBC किंवा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नेहमी अगदी 530 540 हा स्कोअर घेऊन चला, म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्यामध्ये अगदी 4 ते 5 मार्काचं प्लस मायनस होऊ शकतं. तर 435 ते 540 एवढे मार्क घेऊन तुम्ही अगदी गेलात, म्हणजे तुम्ही ह्याप्रमाणे तुम्ही तयारी करत असाल आता, तर नक्कीच तुम्हाला अगदी यावर्षी 2026मध्ये MBBS गव्हर्नमेंटसाठी अगदी आपल्याला चान्सेस आहेत. तर जे काही आपले टोटल जवळजवळ 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपले महाराष्ट्रामध्ये, तर त्यामध्ये अगदी टॉप मोस्ट नसले तरी पण अगदी जे आपले शेवटच्या राऊंडपर्यंत सुद्धा आपण म्हणाल तर अगदी जे आहेत नंदुरबार आहे, परभणी आहे किंवा मराठवाड्यातले कॉलेजेस आहेत किंवा विदर्भ ह्या साईडचे सुद्धा कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना लास्ट इयरला मी तिथे ॲडमिशन्स करून दिलेले आहेत. म्हणजे चॉईस फिलिंग मी माझ्यामार्फत दिलेली आहे. खूप सारे विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन्स झालेले आहेत, सीट्स अलाउड झालेले आहेत. तर फक्त योग्य मार्गदर्शन पाहिजे विद्यार्थ्यांना. त्या अनुषंगाने सांगत आहे की अगदी तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला ह्या स्कोअरमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. कारण विद्यार्थ्यांना अगदी सिक्वेन्स कसा घालायचा असतो किंवा आपल्याला कोणते वरती कॉलेजेस टाकायचे कोणते किंवा तुमच्या मार्कनुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त हे मार्क मी तुम्हाला का सांगत आहेत, कारण मार्कावरती आपलं ॲडमिशन होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला तिथं SML म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट ह्या रँकवरतीच आपले ॲडमिशन्स होत असतात. त्या अनुषंगाने अगदी एका मार्कावरती सुद्धा खूप सारे विद्यार्थी असतात. आपल्याला तिथं रँक महत्त्वाचा असतो, रँकनुसारच आपल्याला ॲडमिशन्स होत असतात. अगदी आम्ही रँकनुसार तुम्हाला चॉईस फिलिंग अगदी प्रेफरन्सेस लिस्ट देत असतो. तर अगदी ह्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थी पालकांचे चुका होत असतात. अगदी चूक होऊ नये, विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ नये, त्या अनुषंगाने अगदी तुम्ही काउन्सिलिंग कुठे ना कुठे लावा. मी म्हणत नाही की माझ्याकडेच लावा, कुठेही लावा, पण अगदी काउन्सिलिंग लावून तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता आणि विद्यार्थ्याचं एक वर्ष सेव्ह करू शकता किंवा विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता मॉक टेस्टमध्ये मार्क कळालेच आहेत, तर आपण किती रेंजपर्यंत आहेत, तर आपल्याला ह्या रेंजमध्ये कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं नक्कीच मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. किंवा अधिक माहितीसाठी सुद्धा मला अगदी ह्या नंबरवरती कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता. अगदी सगळ्या ह्यावेळेस मी तुम्हाला पूर्णपणे गव्हर्नमेंट कॉलेजचा सेफ स्कोअर सांगितलेला आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचा सुद्धा अगदी मी तुम्हाला स्कोअर घेऊन सांगणार आहे. तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.